मस्त अशी झणझणीत रश्शी. आता काही जण याला म्हणतात कटाची आमटी, पण आम्हाला सवय, आम्ही याला रश्शीच म्हणतो. आता काहींना रश्शी समजते की नाही समजत हे मलाही माहिती नाही आहे, पण कटाची आमटी सगळ्यांनाच कळत असेल असं मला तरी वाटतं. पण रश्शी म्हटलं की आम्हाला ती फिलिंग्स येते की बाबा नाही, आपल्याला पुरणपोळीबरोबर खायची रश्शी असं. तर असो, आता ते बनवण्यासाठी ना आईने काय केलं होतं, खोबरं भाजायला ठेवून दिलं होतं, कांदे भाजायला ठेवून दिले होते आणि खोबरं भाजून झाल्यानंतर तिने लगेच कापायला घेतलं. ते गरम असताना कापलं की लवकर कापलं जातं असं आईचं म्हणणं असतं. आणि कांदे पण व्यवस्थित भाजले गेले होते आणि आईने याच्यामध्ये टाकलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा. सगळं वाटण तिने मस्त तयार करून घेतलं आहे. आणि मग कढाईमध्ये ना तेल टाकून तिने काय केलं, तेलामध्ये ना आधी तिने नागिनचं पान टाकलं. आता सगळ्यांनाच माहिती असतं नागिनचं पान, तर ते टाकल्याने आहे ना रशी एकदम मस्त बनते. जर तुम्ही ट्राय केली नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. टेस्टमध्ये थोडासा फरक पडतोच हमखास. आणि मग जे वाटण तयार केलं आहे आपण ते याच्यामध्ये टाकून दिलं आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय करायचं म्हणजे ना ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा असतो. डायरेक्ट त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि पाणी टाकायचं तर त्याला काहीही चव येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून नेहमी ना मसाला व्यवस्थित फ्राय करा. आणि तेल सुटल्यानंतर आईने याच्यामध्ये टाकला आहे काळा मसाला आणि थोडासाच नावाला लाल मसाला, कारण मला ही काळ्या मसाल्याची आवडते. थोडीशी धनिया पावडर तिने टाकली आहे आणि हळदीचा वापर केलेला नाही आहे. हळदीचा वापर तिने केलाच नाही आहे. आता काही नाही ना, हळद टाकायची सवय असते की बाबा हळद आपण जशी प्रत्येक भाजीला टाकतो ना तशी आपण कटाची आमटी करतो किंवा रशी याला पण वापरतात. पण जशी माझी आई आहे ना तर ती हळदीचा वापर याच्यामध्ये करत नाही रश्शीमध्ये. आणि आपण जे पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवून घेतो ना, तर ते पाणी जे आपण काढून घेतो तर ते पाणीच आपल्याला रश्शीमध्ये वापरायचं असतं. हे पाणी फेकून द्यायचं नसतं आणि ते पुरणमध्येही काही कामात येत नसतं. पण याचीच कटाची आमटी बनते, हे लक्षात ठेवा. कटाची आमटी बनवण्यासाठी हेच पाणी वापरण्यात येतं आणि हेच पाहिजे, तेव्हाच ती रश्शी मस्त लागते. आपण जर असं केलं ना की बाबा मसाला सेम तोच घेऊ आणि नॉर्मल पाणी टाकू, त्याच्याने रशी किंवा ही कटाची आमटी अजिबात चांगली लागत नाही. याच्यासाठी जे आपण हरभऱ्याची डाळ बॉईल करतो ना पुरणपोळीसाठी, तर त्याच्यामधलंच पाणी आपल्याला काढावं लागतं आणि त्याचीच रशी बनते, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये ना आईने थोडीशी डाळ आहे ना ती वाटून घेतली, म्हणजे पिसून घेतली की बाबा ती थोडीशी रशीमध्ये टाकायची आहे की रशीला दाटसरपणा येईल. खूप अशी पाण्यासारखी दिसायला नको आहे. आईने मग ते थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये डाळीमध्ये आणि ते पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. आता ही रशी ना आमच्या इथे कितीही केली ना तरी कमीच पडते बरं का. म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडते. त्याच्यामुळे ती नॉर्मल थोडीशीच तिखट करायची, खूप पण तिखट नाही करायची. आणि मग मस्त अशी याला उकळी आली ना का मग आपण गॅस बंद करायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त असं मीठ आणि कोथिंबीर वगैरे टाकायची. याला काही गरज नसते, खरंच काहीच गरज नसते याला, कोथिंबीरची काही गरज नाही, मला तरी असं वाटतं. पण खूप जणी आहेत ज्या कोथिंबीरीचा वापर करतात आणि मी रश्शीमध्ये कोथिंबीर टाकायचं टाळते की बाबा रश्शी अशीच खूप छान दिसते. पण जर आहेच कोथिंबीर तर मग टाकली तरी काही हरकत नाही आहे. काहींना आवडते, पण मला रश्शी अशी एक गोष्ट आहे ना ज्याच्यामध्ये मला कोथिंबीर नसली तरी पण चालते. इतर भाज्यांमध्ये मला नेहमी कोथिंबीर लागते, पण रश्शीमध्ये असं वाटतं नाही, अजिबात ॲड करायची नाही आपण अशीच. पण तरी पण ना थोडीशी तुम्ही ॲड करू शकता, कारण याच्यामध्ये नागिनचं पान आईने टाकलेलंच आहे, त्याच्यामुळे मला कोथिंबीर टाकावी अशी काही गरज वाटत नव्हती.